आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जो मुस्लिम हिंदू मुस्लिम कोणी करत नाही। त्याला ऑफर देता, एक पॉइंट देता आणि त्याला सांगता तू आ रहा है क्या? अजीत पवार जी एक भ्रष्टाचार नेता है, ऐसे नेताओं को हम दिखाएंगे। क्या दिखाएंगे भाई? तुम लेके जा रहे चुरा के उसको बेचारे को और उसको उपमुख्यमंत्री बना दे रहे। मुकीचे काम गेले की आपण गंगेमध्ये जाऊन डुबकी मारली की आपण पवित्र होतो। असं योजनेचा मी खरंच वेलकम करेल। फक्त आश्वासनच्या जोरावर आणि जुमलेबाजी सरकार म्हणून ही या भारत देशामध्ये आज याची ओळख आहे या भाजप सरकारची। फटाफट योजना आणून खटाखट बंद, काय खटाखट योजना आणून फटाफट बंद करणारे योजना नाही आहेत। सगळ्या महिलांना त्याच्या या योजनेचा लाभ मिळाला। त्याच नंतर सांगतो की नाही हे माझं मी ते सांगितलंच नाही, माझे लेकरच नाही, तर आम्ही भरोसा ठेवायचा तरी कोणावर? शहाजी म्हणतात मला हा जुमला होता। म्हणजे जो मुलगा 90% घेऊन पास होणारा असतो आणि जो मुलगा नापास होणारा असतो तो काठावर पास झाला। फरक आहे मी तुम्हाला सांगेल, ज्यांच्याशी गठबंधन केलेलं आहे ते हिंदूंच्या जातीमध्ये फूट पाडून राजकारण करत आहेत। लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य, अशी ही लोकशाहीची व्याख्या आहे। आणि या लोकशाहीमध्ये राज्यकर्ते आपापलं राज्य करता यावं म्हणून सर्व राष्ट्रीय पक्ष असो की प्रादेशिक पक्ष असो हे सदैव धडपडत असतात की तो सत्ताधारी पक्ष का असेना। तर अशाच या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर मतदारांची मते आकर्षित करण्यासाठी लाडली बहीण योजनेची सुरुवात केलेली आहे आणि त्याचे फॉर्म भरणे सुरू आहेत। त्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवून दिलेली असताना आता त्याचं कामे सुरू आहे। तर अशा पद्धतीने आपल्या या चर्चासत्रामध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा सो माधुरीताई देशमुख मॅडम, आपले स्वागत आमच्या चॅनलमध्ये। आणि दुसऱ्या आपल्या गेस्ट आहेत त्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत दीपालीताई मिसाळ मॅडम, आपलेही स्वागत आणि नमस्कार। मॅडम, आपल्यासाठी एक प्रश्न, राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमध्ये किती सत्यता आहे आणि या स्कीमचा किती फायदा होणार आहे ते आपण? तर लाडकी बहीण योजना ही जी महायुतीनेच म्हणावं आणि राज्य सरकारने आणलेली आहे, या योजनेचा मी खरंच वेलकम करेल। जर खरंच ही योजना एक आश्वासन नसेल तर खरंच या योजनेचं वेलकम केलं पाहिजे। पण जसं आपल्याला पार्श्वभूमी माहिती आहे की भाजप जसं सत्तेमध्ये 2014 त्यात अद्याप आलेला आहे, फक्त आश्वासनच्या जोरावर आणि जुमलेबाजी सरकार म्हणून ही या भारत देशामध्ये आज याची ओळख आहे या भाजप सरकारची। असंच एक आश्वासन म्हणून लाडकी बहीण योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे असं मला वाटतं। कारण की आपण बघितलं असेल पात्रता, तुम्ही त्या ठिकाणी बघा की पात्रताचे जे नॉर्म्स त्या ठिकाणी दिलेले आहे की तुमचं राशन कार्डामध्ये नाव पाहिजे। आता नवीन विवाहित महिलांचे नावं त्यामध्ये असतात का? मॅरेज सर्टिफिकेट जोपर्यंत त्यांना भेटत नाही तोपर्यंत ती नावं त्यामध्ये येतात का? आणि असंख्य प्रश्न आहे। म्हणजे एकीकडे तुम्ही बघायचं, एकीकडे महागाई ही आभाळाला नेऊन टेकवली या भाजप सरकारने, एकीकडे बेरोजगारी म्हणा किंवा अन्य महिलांचे प्रश्न म्हणा, असंख्य प्रश्न या ठिकाणी आहे। एकीकडे गॅसचे रेट वाढवून ठेवायचे आणि एकीकडे इकडे 30 गॅस फ्री द्यायचे, 3 गॅस फ्री द्यायचे। त्याच्यानंतर महागाईचा बोजा जनतेच्या पाठीवर एवढा मोठा आहे आणि तिथे 1,500चं त्यांना लॉलीपॉप द्यायचं, त्यांना गाजर दाखवायचं आणि म्हणजे एकीकडनं चोरी करायची महागाईच्या माध्यमातून आणि एकीकडनं त्या चोरीतला पैसा कुठेतरी मतदानासाठी, विधानसभा निवडणूक आता जवळ आली आहे, लोकसभेचा फटका या महाराष्ट्रामध्ये महायुतीला बसलेला आहे आणि हे जाणून बुजून आणि विचार करून त्यांनी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणलेली आहे। मॅडम, दीपालीताई म्हणताय की ही योजना फक्त इलेक्शन पुरता जुमला, खरंच जुमला आहे का? आपण ते पटवून सांगा आमच्या प्रेक्षकांना। असं आहे की प्रेक्षकांना काय, नागरिकांना सगळ्या गोष्टी पटलेल्या आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांना समोर ठेवून योजना आणणारा पक्ष आहे। निव्वळ नुसती फटाफट योजना आणून खटाखट बंद, काय खटाखट योजना आणून फटाफट बंद करणाऱ्या योजना नाही आहेत, या लाईफ लॉंग चालणाऱ्या योजना आहेत। आपण अनेक योजनांचे दाखले आपण देऊ शकतो। शेतकरी पीक विमा योजना असेल, आतापर्यंत कधीच शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा मिळाला नव्हता, तो आता मिळतोय। त्याच्यानंतर आयुष्यमान कार्डची योजना असेल की ज्याच्यामध्ये उपचार असतील ते मोफत मिळत आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, त्यानंतर ई श्रम कार्ड असेल, अनेक अशा गोष्टी आहेत की जे भारतीय जनता पक्षाने हे सर्वसामान्यांना समोर ठेवून आणलेले आहेत आणि तो काही निव्वळ जुमला नाही आहे। बघा,
आतापर्यंतच्या सगळ्या योजनेचा लाभ सगळ्यांना मिळालेला आहे. कसं असतं की कोणालाही कोणाच्या विरुद्ध ओरडायची परवानगी आहे. आपण असं म्हणणार नाही की तुम्ही याला क्रिटिसाइज करू नका. विरोधी पक्षाचं कामच आहे क्रिटिसाइज करणं. पण काही गोष्टी अशा आहेत की जिथं तुम्ही त्या मान्य केल्या पाहिजे की खरोखर जसं मध्य प्रदेशमध्ये ही योजना अत्यंत प्रभावीपणे सगळ्या महिलांना त्याच्या या योजनेचा लाभ मिळाला, त्याच पद्धतीने आपल्याला या महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिलांना या योजनेचा ज्या फॉर्म भरतील आणि त्या नॉर्म्समध्ये असतील. कारण असं आहे की अनेक योजना आहेत. मला असं वाटतं की मला प्रत्येक योजनेत मिळावं, तसं नाही होणार. कारण मी जर याही योजनेत आहे त्याही योजनेत आहे तर जिला खरंच गरज आहे ती त्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे. म्हणून काही गोष्टींचे नियम लावावे लागतात, काही गोष्टींची चाळणी लावावी लागते. आणि त्या पद्धतीने ही जी योजना आहे ही माझ्या सर्व भगिनींसाठी अत्यंत उपयोगी अशी योजना आहे. आणि खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण काय आहे हे आपल्याला दिसून येतं. तुमची सत्ता नाही आली आणि उद्या विरोधी पक्षाची सत्ता आली, काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आली, तर आपली सत्ता म्हणजे आपले सरकार, आपल्या पक्षाचं सरकार ही योजना कंटिन्यू करू शकतं? हीच योजना नव्हे, पण सत्यता राखून आणि जे जमेल, जेवढी आपल्या राज्याची, जेवढे बजेटची, जेवढे आर्थिक दृष्टिकोनाने जेवढी म्हणजे चादर असणार आहे तेवढेच पाय पसरेल आपली सरकार. आणि तुम्ही बघितलंय की काँग्रेसने आताच लोकसभेच्या याच्यामध्ये पण प्रति महिना 8,500 रुपये महिला भगिनी देण्याची कमिटमेंट दिलेली आहे. आणि निश्चितच 1500 काय, आम्ही तर 8,500 रुपयावर बोललेलो आहे. निश्चितच आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आमचं कमिटमेंट आम्ही पूर्ण करू. कमिटमेंटच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल तर असंख्य योजना 2008 मध्ये प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही काँग्रेसनं काढली आणि ती योजना 2014 पर्यंत चांगली चालली. त्यामध्ये तुम्ही ऑन रेकॉर्ड बघा की देशभरामध्ये प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत महिला भगिनींना 25 ते 35% सबसिडी मिळाली आणि त्यावर त्यांनी 10 लाख 15 लाख लोन काढून आपले व्यवसाय देखील सुरू केले होते. मात्र 2014 नंतर यांची सत्ता आली, भाजपची सत्ता आली, तर मला ऑन रेकॉर्ड दाखवा की यांनी किती प्रपोजल केले. बँकेमध्ये ते प्रपोजल होत नाही, काँग्रेस असताना ते प्रपोजल व्हायचे, महिला भगिनींना न्याय त्या ठिकाणी मिळायचा. योजनेबाबतीत काँग्रेस ही नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे आणि कुठलीही जुमलेबाजी केली नाही. तुम्ही 1500 रुपयाचं बोलताय. लोकसभेच्या 2000च्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस हे निवडून आले तर यांनी स्वतः म्हटलं की आम्ही 15 लाख रुपये जनतेला देणार. 100 रुपये प्रति व्यक्ती यांनी जमा करून घेतले. उलट 15 लाख रुपये कुणाला आले नाही. उलट भारताचे संविधानिक पदावर असलेले सन्माननीय अमित शहाजी जे गृहमंत्री आहे ते स्वतः एका मोठ्या मीडियाला सांगतात आपल्या बाईट्स मध्ये की जुमला 15 लाखाचा हा तर फक्त जुमला होता, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही हा जुमला केला आणि हा जुमला होता 15 लाखाचा. जर ज्यांनी ज्या एखाद्या योजनेला, एखाद्या स्कीमला, एखाद्या आश्वासनाला जन्म दिला म्हणजे तो मायबाप झाला आणि मायबापच नंतर सांगतो की नाही हे माझं, मी ते सांगितलंच नाही, हे माझे लेकरच नाही, तर मग आम्ही भरोसा ठेवायचा तरी कोणावर? मुळात म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की देशाचे गृहमंत्री एवढा जबाबदार व्यक्ती यांनी कुठं ते ऐकलं आणि कुठून हे काढलं हे मला खरंच याचं म्हणजे आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे. आश्चर्य. तुम्ही 2 मिनिटाचा वेळ दिला तर माझा मोबाईल मी घेईल आणि मी तुम्हाला लगेच दाखवू शकते. मला हे स्वतः अमित शहाजी म्हणतात मला हा जुमला होता. आश्चर्य वाटतं की ज्या देशाचे गृहमंत्री आहेत ते स्वतःच्या योजना, कुठल्याही पक्षाचा असो, कोणी असं म्हणणार नाही. ते ऑन रेकॉर्ड आहे, ते ऑन रेकॉर्ड आहे. येस, मी आता लगेच तुम्हाला दाखवू शकते, ते ऑन रेकॉर्ड आहे. मला हेच म्हणायचं की यांच्या पक्षाचे संविधानिक पदावर असलेले व्यक्तिमत्व आदरणीय अमित शहाजी म्हणतात की आम्ही जुमला केला आणि यांचे पदाधिकारी, यांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही असं जुमला केलेला नाहीये आणि ते संविधानिक पदावर आहे ते बोलणार नाही. मग ते जे व्हिडिओज आहे ते स्वतःचे, ते काय आम्ही मॉडिफाय केलेले नाही किंवा त्याला आम्ही काँग्रेसने एडिट केलेलं नाही. असं आहे. अशाच पद्धतीने ही योजना पण ही जुमला आहे असं वाटतं तुम्हाला? 100 नाही. एक अभ्यासू कार्यकर्ता, या देशाची जबाबदार नागरिक म्हणून आणि महिला म्हणून, मुळात म्हणजे एक महिला म्हणून मी सांगेल की ही जी योजना यांनी आणलेली आहे, मी सांगितलं ना की मी वेलकम करेल की निश्चितपणे जर आश्वासन नसेल, जुमला नसेल तर मी निश्चितपणे याचा वेलकम करेल. पण ज्या पद्धतीने याला आपण बघतोय, ज्या पद्धतीने आपल्या समोर हे सगळं येत आहे की विधानसभा निवडणूक तोंडावर आली, लोकसभेमध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसला आणि या फटक्याला, हा फटका आता पुन्हा आपल्याला विधानसभेमध्ये बसू नये म्हणून हा जुमला आहे. लोकसभेमध्ये आपल्या पक्षाला मतदारांनी फटका दिला, तो तुम्हाला
मान्य आहे का आणि तो का दिला? पहिली गोष्ट म्हणजे की असं आहे की हा मतदारांनी दिलेला फटका यांना वाटतोय हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे 240 जागा आलेल्या आहेत आणि ह्यांच्या 99 जागा आलेल्या आहेत सगळ्यांच्या. असं बघायला गेलं तर करून तुम्ही जर एक मिनिट माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. जर हे असं असून सुद्धा तुम्ही म्हणताय की हा फटका आहे म्हणजे ह्यांच्या अकलेची खरंच म्हणजे मला अगदी कीव करावीशी वाटते. म्हणजे जो मुलगा 90% घेऊन पास होणारा असतो आणि जो मुलगा नापास होणारा असतो तो काठावर पास झाला तर त्यांनी या 90%चे त्याला 85% पडले तर त्याच्यावर त्यांनी हसावं. ही कोणती गोष्ट आहे? दुसरी गोष्ट जुमला वगैरे काही असतं तर आतापर्यंतच्या या योजना आहेत या सगळ्या योजना सर्व समाजाच्या लोकांना सर्व धर्मांच्या लोकांना लागू झालेल्या आहेत. असं नाही की एखादी योजना लागू झाली आहे आणि ती योजना फक्त एखाद्या विशिष्ट समाजाला मिळते असं नाहीये. भारताच्या प्रत्येक नागरिकाला ती योजना मिळते. महिलांची असेल पीक विमा असेल ज्या योजना आहेत त्या प्रत्येकाला त्याचा लाभ मिळतोय आणि आपण ते बघतोय प्रत्यक्षामध्ये. पण विरोधी पक्षाचं काम आहे क्रिटिसाइज करणं. त्यांनी जरूर करावं. आम्ही असं म्हणत नाही. 99 आणि 240 वर आपण ते बघा आपकी बार 400 पारचा नारा दिला मोदी सरकारने. खरं तर आता भाजप ही भाजपची पार्टी राहिली नाही ती मोदी सरकारची मोदीजींची पार्टी झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि आपकी बार 400चा नारा यांनी दिला मात्र यांना 400 सीट मिळालेत का? मिळाले नाही. उलट दुसऱ्या राजकीय संघटनेला सोबत घेऊन यांनी गठबंधन केलं आणि त्याच्या माध्यमातून हे यांनी सत्ता स्थापित केली. ही पण खोटी सत्ता आहे. आणि तुम्ही बघा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पुन्हा एकदा इंडिया गठबंधन जे आहेत हे केंद्रामध्ये पण असणार आहे राज्यामध्ये असणार आहे. हे फक्त नारे देते. 2014ला आपकी बार मोदी सरकारचा नारा दिला तिथे स्लोगन बनवून टाकलं. भारतीय जनता पक्षाला फक्त 32 जागेचा फरक आहे आणि आपल्याला 99 272 खूप मोठा फरक आहे. 32 जागेचा फरक आहे. मी तुम्हाला सांगेल की इंग्रजांची जी भूमिका होती फोडा आणि राज्य करा म्हणजे हिंदू आणि मुस्लिमची जी भूमिका इंग्रजांनी मांडली त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमाचा जो वाद या ठिकाणी भारतामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जो त्यांचा होता तीच विचारसरणी आज RSS आणि त्यांचा भाऊ त्यांचा छोटा भाऊ म्हणजे BJP यांनी वापरलाय. आणि हिंदू मुस्लिम करत हे राजकारण करत असतात आणि त्याच्याच याच्यावर हे लोकांना भावनिक करतात. हिंदू हिंदू म्हणून लोकांना भावनिक करतात. हे काय मुळात हिंदू विचाराचे नाही. हिंदू विचाराचा व्यक्तिमत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा असतो मग तो मुस्लिम असो किंवा अन्य जातीचा असतो. मात्र ही विचारधारा यांच्याकडे नाही. आणि सगळ्यात मोठा विषय म्हटलं तर तुम्ही बघा ज्या ठिकाणी यांना वाटलं की राम मंदिर आम्ही बांधू आणि राम मंदिर बांधण्यासाठी यांनी असंख्य लोकांकडनं मोठमोठ्या लोकांकडनं यांनी आर्थिक फंड जमा केला. त्यातनं काही पैसे यांनी राम मंदिराला लावला आणि यांना असं वाटलं अयोध्यामध्ये आम्ही राम मंदिर बांधलं तर राम भक्त आणि हिंदू जन हे आमच्याकडे सगळे अट्रॅक्ट होईल. हे बघा राम भक्त मी पण आहे. मी जरी अनुसूचित जातीमध्ये आहे रामाला मानणारा वर्ग मी आहे आणि अशा असंख्य लोक आहेत. परंतु राम हा मनात आहे. रामाच्या नावाने चुकीचे कामं करायचे रामाच्या नावाने चुकीचा फंड गोळा करायचा त्याच्यातून काही फंडचं रामाचं हे करायचं. तुम्ही बघा यांना प्रत्युत्तर म्हणजे सगळ्यात मोठं भारतामध्ये कोणी दिलं असेल तर अयोध्याने दिलं. अयोध्याने यांचे सीट निवडून आणलेले नाहीये. मुळामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की अयोध्या जे बोलतायत ते अयोध्या मतदारसंघ नाहीये तो फैजाबाद आहे. त्या फैजाबाद नावावरनच सगळं तुम्हाला स्पष्ट होईल. राहिला दुसरा प्रश्न की हिंदू आणि मुस्लिम हिंदू मुस्लिम कोणी करत नाहीये. उलट काँग्रेस आणि यांनी ज्यांच्याशी गठबंधन केलेलं आहे ते हिंदूंच्या जातीमध्ये फूट पाडून राजकारण करत आहेत आणि हे राजकारण अतिशय घातक आहे की त्यांना जर मुस्लिमांची मतं मिळवायची आहेत त्यासाठी ते जे लागून चालून करत आहे. मी काय म्हणते कोणी कोणाचं मतदान घ्यायचं कोणी कोणाचं घ्यायचं नाही तो भाग वेगळा. आता यांचं म्हणणं आहे की अयोध्यामध्ये जे सीट पडलं राम मंदिरासाठी कोणताही फंड कोणत्याही प्रायव्हेट लोकांकडनं जमा केला अयोध्यामध्ये प्रत्येक ताईला माहिती नसेल की ऍक्ट्रेस असतील अंबानी असेल अदानी असेल यांचे सगळे भाऊ जे आहेत त्यांच्याकडे त्यांनी फंड गोळा केलेला आहे आणि जनतेला माहिती आहे. प्रत्येक नागरिकाकडनं 1 रुपयापासून जमा केलेला आहे आणि प्रत्येक नागरिकांचं ऐच्छिक ज्याला जे द्यायचं कारण माझा सहभाग त्या एकीकडे अक्षय कुमार म्हणतात मी एवढं फंड दिलं एकीकडे अंबानी म्हणतात मी एवढं फंड दिलं एकीकडे अदानी म्हणतात नेमका विषय ठरवायचा कोण आहे. थांबवणार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपल्या पक्षाची
भूमिका जी मांडलेली आहे आणि ते आमिष दाखवलेलं आहे, तर खरं म्हणजे ही योजना शिंदे सरकारची का भारतीय जनता पक्षाची? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आमिष शब्द हा वापरू नका. हे काही आमिष नाहीये, ही वास्तवात आहे ना. आमिष कशाला म्हणतात? जी योजना सुरू झाली नसती, नुसतं सांगून ऐकून घ्या. विरोधी पक्षाचं म्हणणं असू द्या, त्यांचं कामच आहे क्रिटिसाइज करायचं. हे आमिष नाहीये. जी योजना सुरू होतीये, प्रत्यक्षात येतेय, त्याला तुम्ही आमिष म्हणत नाही. ती योजना सुरू होते आणि मग ते फॉर्म भरून घेणं असतील, आतापर्यंत सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत. हे आमिष नाहीये, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल का की बाबा आता निवडणूक आहेत म्हणून लोकोपयोगी कोणतेच निर्णय घेऊ नका? की मागील समजा आता 2-2.5 वर्षापासून जी सत्ता आहे, शिंदे सरकार आहे आणि त्याला भाजपची जोड आहे, आघाडी आहे त्यांची, तर त्यांनी 2.5 वर्षापासून त्यांना लाडकी बहिणी दिसली का? ती निवडणूक अगदी बरोबर. ऐकून घ्या, तोच प्रश्न आहे. बरोबर आहे. त्यांचं जे म्हणणं आहे ना, खूप चांगलं वाटलं ऐका, त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांच्या जागेवर त्यांचं म्हणणं असू शकतं, पण ज्या योजना किंवा जे निर्णय घ्यायचे ते पहिल्यांदाच आपण पहिल्याच वर्षात बसलोय आपण आणि पहिल्याच वर्षामध्ये सगळ्याच योजना जाहीर झाल्या असं होतं का? नाही होत. टप्प्याटप्प्याने आणि म्हणजे निर्णय घेताना आपण काय काच केलं नाही, का केलं? ऐकून घ्या. 2-2.5 वर्षामध्ये ज्या योजना झालेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्या समोर आहेत. आता दुसरी गोष्ट, ठीक आहे, 2.5 वर्ष आमचं आता सरकार आलं, 2.5 वर्ष यांचं पण सरकार होतं. यांनी सांगावं आयुष्यमान भारत बद्दल ताई बोलल्या, आयुष्यमान भारत फॉर्म भरले गेले. माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. यांच्या आधी यांची 2.5 वर्ष सत्ता होती, यांनी एक योजना दाखवावी ना. अहो, हे घर कोंबडे सरकार हे आता बाहेर नाही आलं काही करायला, दुसऱ्याची तर मदत करणं लांब. कोविड सारख्या मदत केली, कोविड सारख्या महारोगामध्ये अशा काळामध्ये सरकार आमची कफन होतं आणि त्या जनसेवा केली. लोकांना घालणारे जे कफन होतं त्या कफन मध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला. अरे, मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे यांनी आम्हाला काय शिकवावं, योजना काय असतात आणि काय नाही. त्यामुळे दुसऱ्या गोष्टी, आदरणीय राहुल गांधीजींनी यांना पहिले इंटिमेशन दिलं होतं की आपल्याकडे घरात बसून सरकार चालवलं, जे कोणी स्वतः घर कोंबडे होते आणि ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांना जे काम करतं तेच चुकत असतं, जे काम करत नाही ते चुकतच नाही. त्याच्यामुळे यांना कोणताही अधिकार नाही. 2.5 वर्ष यांनी पूर्ण स्थगिती सरकारशिवाय दुसरं काही केलं नाही यांनी. म्हणून हे जे स्थगितीचं सरकार होतं मागचं, त्यांनी आता जे चांगलं काम चालू आहे, नागरिकांच्या भल्यासाठी चालू आहे, त्याला विनाकारण विरोधाला विरोध म्हणून क्रिटिसाइज करू नये आणि लोकांच्या योजनेचं खऱ्या अर्थाने यांनी स्वागत केलं पाहिजे. 2.5 वर्ष जे यांनी घरी बसून सरकार आणि जो भ्रष्टाचार केला त्या कोविडमध्ये पीपीपी किटच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये त्या महापौरांवरती कारवाई सुरू आहे, चौकशी सुरू आहे, त्याबद्दल काय? बघा, यांच्याकडे सत्ता आहे, यांच्याकडे पोलीस असेल किंवा अन्य कुठल्या एजन्सी असेल, आज हे सगळ्यांचा बाप होऊन इथे बसलेले आहे. संविधान यांनी बाजूला ठेवलेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून काम जर यांनी केलं तर यांच्या नाकी दम येईल, यांना माहिती आहे, ही यांची ओळख यांना चांगली पटलेली आहे. आता मला सांगा, कोविड सारख्या याच्यामध्ये आज महाविकास आघाडीने काम केलं, जनसेवा केलेली आहे. मग ते उद्धव साहेब असतील, नाना पटोलेजी असतील किंवा ते आपले शरद पवारजी असतील, यांच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये चांगलं काम घडलेलं आहे. मात्र भाजपला हे देखवलं जात नव्हतं. मला सांगा, राहुल गांधीजींना पहिलेच मेसेज दिला होता की बाबा आपल्याकडे कोविडची लाट जोरात येणार आहे, याच्यासाठी आपण प्री नियोजन केलं पाहिजे. हे त्यांनी स्वतः नरेंद्र मोदीजींना बोलले होते. मग त्यांनी का नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेस यावर काम केलं नाही? म्हणजे रोग आमच्या घरात येऊ द्यायचा, मग रोगाला जर आम्ही थांबवलं, रोगासाठी आम्ही काहीतरी करायला लागलो तर तुम्ही म्हणायचं नाही तुम्ही त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करताय. मला सांगा, भ्रष्टाचाराची भाषा करणारे तुम्ही भाजपचे लोक. आज तुम्ही अजित पवार दादांनी 4,000-5,000 कोटीचा घोटाळा करणारे हे तुमचे पंतप्रधान म्हणता. आज तुम्ही त्यांना उपमुख्यमंत्री बनवता.
त्याच्यानंतर अन्य सगळे नेते बघा, अशोकराव चव्हाण साहेब बघा, आदर्श घोटाळ्यामध्ये तुम्ही त्यांना दाबवलं, आदर्श घोटाळ्या प्रकरणीमध्ये तुम्ही त्यांना बर्डन आणलं आणि ईडी सरकार तुम्ही त्यांच्यावर लावली आणि खोटे गुन्हे तुम्ही त्यांच्यावर दाखल केले, म्हणून आज एकनिष्ठ कार्यकर्ता, एकनिष्ठ मोठा पदाधिकारी या मराठवाड्याचाच नव्हे तर पूर्ण देशाचा चेहरा अशोकराव चव्हाण तुम्ही पळून नेले. म्हणजे तुम्ही एक नंबरचे चोर आहात आणि म्हणून लोक आता हॅशटॅग वापरून लिहितात की चौकीदार चोर आहे आणि चोरीच्याच पद्धतीने तुम्ही काम करत आहात. बरं, एक मिनिट आता दुसरी एक गोष्ट आहे की अशोकराव चव्हाण हे काही एखादं मायनर किंवा असं छोटं बाळ नाही आहे. त्यांना त्यांचे वैयक्तिक मतं आहेत. राहिली गोष्ट, जर आदर्श घोटाळा किंवा जे काही घोटाळे हे म्हणत असतील तर ह्यांनी असं म्हणणं आहे का यांचं की अशोक चव्हाणांनी हे घोटाळे केले म्हणून? चव्हाण साहेबांनी कुठला घोटाळा केला नाही, मात्र तुम्ही त्यांना अडकावाचं काम केलं आणि तुम्ही आमचा चांगला माणूस चोरून नेला. तिथं बाकी नाही, तिथं जबाबदारी आणि जोपर्यंत नाही एक मिनिट, महाविकास आघाडीमध्ये जोपर्यंत तो व्यक्ती राहतो तो चोर असतो, त्यांनी भ्रष्टाचार केलेला असतो, तो चांगला नसतो. मात्र तो ज्यावेळेस काँग्रेस सोडून, उद्धव साहेबांची संघटना सोडून, राजकीय पक्ष सोडून किंवा शरद पवार साहेबांना सोडून ज्यावेळेस तो त्यांच्याकडे भाजपमध्ये जातो तर तो प्युरिफाय होतो, म्हणजे तो धुवून निघतो. म्हणजे लोकांचा भ्रष्टाचार धुवून निघण्याची मशीन म्हणजे भाजप सध्या झालेली आहे. जसं गंगेमध्ये लोकांचा विचार आहे की बाबा आपण पाप केलं, आपण चुकीची कामं केली, आपण गंगेमध्ये जाऊन डुबकी मारली की आपण पवित्र होतो, असं भाजप सरकारचं काम आहे. हे ज्याच्या विरोधामध्ये बोलतात. आणि आश्चर्याची बाब ही आहे की माननीय प्रधानमंत्री जी मोठे मोठे भाषण करतात, अजीत पवार जी एक भ्रष्टाचार नेता है, ऐसे नेताओं को हम दिखाएंगे. क्या दिखाएंगे भाई, तुम लेके जा रहे चुरा के उसको बिचारे को और उसको उपमुख्यमंत्री बना दे रहे. मुळात तुमच्याकडे हे काम होतं म्हणजे भ्रष्टाचारांना धुण्याची मशीन, वॉशिंग मशीन म्हणजे आज भाजप सरकार आहे. कसे वापरू शकतात? चोरून नेणं. चोरून कशाला नेणं म्हणतात? चोरणं ह्याचा अर्थ माहितीये का? तुमच्याकडे हॅरॅसमेंट होऊन येत असेल, न सांगता एखादी गोष्ट नेणं. जर एखादा व्यक्ती स्वतःहून येतोय, स्वतःहून तुम्ही अगदी समोर सगळ्यांसमोर प्रवेश, त्याच्या डोक्यावर ईडीची बंदूक तुम्ही ठेवता, तू जर आमच्याकडे आला नाही आम्ही हे करू. मुळात म्हणजे पहिली गोष्ट, आजची चर्चा ही आपली लाडकी बहीण योजनेसाठी चर्चा आहे. लाडकी बहीण योजना जुमला आहे. आणि दुसरी गोष्ट, देश पातळीवर जे चाललेलं आहे, पक्षाला यायचं आहे आणि कुठल्या पक्ष काय ते प्रलोभने असतात किंवा आपल्या जाहीरनामामध्ये त्याबद्दल सुद्धा आपली चर्चा आहे की आगामी विधानसभेमध्ये कोणाला सत्तेवर बसायचे आणि कोण त्याच्यासाठी किती प्रयत्नशील आहे. तर अशाच पद्धतीने एकच मिनिट आपल्याला दोघांना थांबवेल मी. आणि एक माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारी नेत्यांना त्यांच्याकडे घेऊन त्यांना शुद्धीकरण केलं तर ते तुमच्याकडे तर आता तुम्हाला वाटतं की त्यांना म्हणजे ते भ्रष्टाचारी होते आणि तुमच्या पक्षात असताना तुम्हाला ते भ्रष्टाचारी वाटले नाही, त्यांच्यावर आरोप हे बघा, आमच्या पक्षात नाही आमच्या पक्षाचा विषयच नाहीये, महाविकास आघाडीचा विषयच नाही. मी मुळात फक्त काँग्रेस बाबतीत बोलत नाहीये. जर तुम्ही तो व्यक्ती भ्रष्टाचारी होता तर तुम्ही त्याच वेळेस का नाही केलं? तुम्ही दमादमाने पहिले त्याला ऑफर देता, एक पॉइंट देता आणि त्याला सांगता तू आ रहा है क्या, फिर दूसरी बार तुम बेचते तू आ रहा है क्या, नहीं आला की तुम्ही ईडी. अजून एक प्रश्न आहे, आपण जे भारतीय जनता पक्षावरती जे टीका टिप्पणी केली की त्यांनी सीबीआयचा धाक दाखवून, ईडीचा धाक दाखवून किंवा इतर धाक चौकशीमध्ये अडकवण्याचे धाक दाखवून त्यांना आपल्याकडे ओढून घेतात. तर ओढून जाणे इतकं सोपं नसतं. पण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना पक्षासोबत 2019 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाची युती असताना जनतेने त्यांना बहुमत दिल्यावर सुद्धा तुम्ही त्यांची युती फोडून आपण इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवून सत्ता उपभोगली. त्याबद्दल आपलं काय? हे बघा, राजकारण आहे आणि शरद पवारजी हा एक मोठा चेहरा आहे. त्यांनी जनसामान्यासाठी काम केलं. उद्धवजी हे एक इनोसेंट व्यक्ती आहे, प्रेमळ व्यक्तिमत्व आहे, ज्यांना सत्तेचा लोभ नाही. तुम्ही बघितलं की ज्यावेळेस गद्दार त्यांचेच लोक त्यांचंच घर फोडलं आणि गद्दार झाले त्यावेळेस सुद्धा त्यांनी मातोश्री सोडलं, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. ते भावनिक झाले. ते जर भावनिक झाले नसते किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये क्रूरता असते किंवा त्यांना असं वाटलं असतं की मीच मुख्यमंत्री पाहिजे, तर मला असं वाटतं त्यांनी त्याच ठिकाणी बसून त्यांनी सगळ्यांना अजून लालच दाखवली असते किंवा काहीतरी यांच्यासारख्या गडबडी केल्या असत्या. पण त्यांना माहिती आहे, त्यांच्या स्वबळावर त्यांना माहिती आहे, त्यांना विश्वास आहे, महाविकास आघाडीला विश्वास
एकच आहे की जनता फक्त महाविकास आघाडीवर प्रेम करते। महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं काँग्रेसच्या 14 जागा आल्या, त्याच्यानंतर उद्धव साहेबांच्या आल्या, शरद साहेबांच्या आल्या, म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडी ही जनतेची पसंती ठरलेली आहे आणि विधानसभामध्ये आहे। आणि निश्चितपणे मी तुम्हाला शब्द सांगते आणि तुम्ही तारीख आणि वार लिहून ठेवा, येणाऱ्या विधानसभामध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार आणि मुख्यमंत्री देखील आमचा महाविकास आघाडीचा असणार आहे। आणि शिंदे गटांनी जो मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे त्याचा खरंच फायदा होईल का मॅडम? फायदा नागरिकांना त्याचा नक्की महिलांना होणार आहे, यात काही वाद नाही आणि यामध्ये कोणतीही शंका नाहीये। सरकार असे कारण फायदा का सरकार गेल्यावर सुद्धा ऐकून घ्या, सरकार जाणार नाहीये, आपण काही भविष्यकार नाहीये, हे सरकार जाणार नाहीये। कारण जनतेने माननीय मोदीजींना असेल किंवा या महायुती सरकारला असेल यांची पसंती त्यांनी दिलेली आहे आणि ती मतदानातनं दाखवून दिलेली आहे। आता असं म्हणतात की संभाजीनगरचा जो कल असतो तो कल पूर्ण महाराष्ट्राचा असतो आणि संभाजीनगरचा कल आपण काय आहे तो पाहिलेला आहे। संभाजीनगरने भरभरून महायुतीचे उमेदवार, महायुतीचे खासदार निवडून दिलेले आहेत आणि हाच कल आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसणार आहे। कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, इथे ती चर्चा नाहीये। 1,500 रुपये देण्यापेक्षा पुरुषांना म्हणजे त्या महिलाच्या पतीला आणि त्याच्या मुलांना रोजगार दिला असता तर? सरळ सांगते, महिलाला 1,500 देण्यापेक्षा तुम्ही महागाई कमी करा, ते 1,500 बरोबर प्लस होऊन जातात महिलांसाठी। तुम्ही गॅसचा दर कमी करा, तुम्ही बेरोजगार असलेल्या व्यक्तिमत्वाला, तिच्या नवऱ्याला, तिच्या भावाला, तिच्या लेकराला तुम्ही रोजगार द्या, तिच्या लेकराला तुम्ही चांगलं शिक्षण द्या, मोफत शिक्षण द्या, त्याच्यासाठी तुम्ही अन्य योजना तयार करा, त्या योजनेच्या माध्यमातून त्याला मोठं क्लास 1, क्लास 2, क्लास 3 ऑफिसर न्या, त्याला बिझनेस करून त्याची संधी द्या, अशी कामं तुम्ही करा। तुम्ही लालूच देताय, 1,500 रुपये तुम्ही त्या भगिनीला लालूच देताय। मुळात ऐकून घ्या, आता दोन गोष्टी आहे। 70 वर्ष ज्यांची सत्ता होती, 70 वर्षामध्ये यांना महिला दिसल्या नाही, 70 वर्षामध्ये यांना बेरोजगारी दिसली नाही, 70 वर्षामध्ये यांना त्यांचे लेकरं दिसले नाही, 70 वर्षामध्ये यांना त्यांची महागाई दिसली नाही। पण आता मात्र 70 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता असताना जे काही काम करू शकले नाही, जे काही परफॉर्म करू शकले नाही, ते मात्र आज मोठ्या मोठ्याने आम्हाला म्हणतात की तुम्ही हे परफॉर्म केलं। अहो यांचे खरकटे निपटताच आमची इतकी वेळ गेली। दुसरी गोष्ट 15वी आणि दुसरी गोष्ट की जेव्हा ह्या कोणत्या योजना लागू होतात, लागू करल्या जातात, तर हे काही एका कुठल्या समाजासाठी किंवा एका कोणत्या विशिष्ट जातीच्या धर्माच्या महिलांसाठी नाहीये। तुम्ही बघा, आज तुम्ही असं म्हणताय की अमक्याच्या विरोधात हे, तमक्या धर्माच्या विरोधात आहे, आज त्या महिला सुद्धा रांगा लावून या योजनेसाठी फॉर्म भरतायत आणि त्यांना पण या योजनेचा मिळणार आहे लाभ। ठीक आहे, आम्हाला माहिती आहे काही जणांचे आम्हाला यामधनं मतं नाही मिळू शकणार, पण आम्ही असं नाही म्हटलं की यांचे मतं मिळणार नाही म्हणून यांना हा फॉर्म देणार नाही। हे सगळेजण हा फॉर्म भरतायत। राहिली गोष्ट की आता तुम्हाला असं वाटतं की विधानसभेच्या पार्श्वभूमीवर असं, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तसं, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा। आम्हाला एवढं माहिती आहे की महिलांसाठी ही योजना, ज्या महिलेचं खातं नव्हतं, जिला आयुष्यामध्ये बँक माहित नव्हती, महिलांचं खातं उघडलं, तिच्या खात्यावर कधी 1 रुपया टाकला जात नव्हता। जनधन खातं असेल, तर या सगळ्या योजनेमार्फत आज तुम्ही बघा, कोणत्याही महिलेला विचारा, तिला बँकेचं खातं कधी माहित नव्हतं, ते 100 रुपये आनंदी आहे, ती आनंदी आहे की तिचं खातं उघडलंय। आणि दुसरी गोष्ट, यांना दुःख याचं होतंय की यांच्याकडे जे दलाल सिस्टीम होती ती बंद झाली। डायरेक्ट ऐकून घ्या, दोन गोष्टी आहे की जे तंत्रज्ञान आम्ही आणलं ते तंत्रज्ञान इथे वापरलं, डायरेक्ट पैसा म्हणजे नागरिकांच्या आणि लाभार्थ्यांच्या खात्यात चालला। माननीय स्वर्गीय राहुल गांधीजी जेव्हा म्हणले होते की आम्ही वरून जर 1 रुपया पाठवला तर 10च पैसे जातात, हे पण यांना माहीत असेल। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पूर्ण पैसे लाभार्थींच्या ह्याच्यात जात आहेत, त्याला मध्ये कुठे चाळणी नाही की मध्ये कोणता दलाल नाही, याचा पण यांनी विचार केला पाहिजे। म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही दिसत। आता आपण बोलला की 1 रुपया मिळत होते, 1 रुपया तिथनं पाठवलं तर 10 पैसे मिळत होते,
उरलेले पैसे कुठे जात होते? उरलेले पैसे आता ताई साहेब बोलल्यात आपल्या याच्यातून की रोजगार, काँग्रेसच्या वेळेस रोजगार नव्हता असं ताईचं म्हणणं होतं. आता ताईचं पुरुष आपण ऐकलं की काँग्रेसच्या काळामध्ये रोजगार नव्हता असं ताई साहेब म्हणतात. मला सांगा, हातामध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री घेऊन पोरगा फिरतो आणि तो पोरगा आज बेरोजगार फिरतो आणि कुणाच्या जीवावर? म्हणजे तो खातो पितो उठतो, सकाळी ब्रश करण्यापासून लागणारं कोलगेट आणि ब्रश आणि झोपेपर्यंत त्याला लागणारं खाद्य, हे जे तो जो खातो ना, त्याच्या आजोबा पंजोबाला पेन्शन मिळते. ती पेन्शन काँग्रेसच्या काळामधली आहे. त्याचा आजोबा पंजोबा हा नोकरी करत होता काँग्रेसच्या काळामध्ये म्हणून आज तो खातोय. यांच्या काळामध्ये काय झालं? कुणाबद्दल बोलताय? हे ही काँग्रेस पक्ष होता, ज्या काँग्रेस पक्षाने आज या भारत स्वातंत्र्यामध्ये ताकदीनं काम केलं. हीच काँग्रेस पक्ष होता. आज आम्ही इंग्रजांना सोडून, आज आपण इंग्रजांची गुलामगारी सोडून आज आपण एक फ्रीडम आज आपण फील करतोय, कुठल्याही जाती धर्माचा असो या भारत देशामध्ये. दुसरं महत्वाचं आहे, आपण काहीच ऐकलं, दुसरं महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने म्हणता आयटीसी कोणी आणलं, दवाखाने कोणी आणलं, हॉस्पिटलायझेशन कोणी केलं, असंख्य काम आहे. तो हजारो काम दिसत आहे जे काँग्रेसनं, राजीव गांधीजींना आणि काँग्रेसच्या काळामध्ये घडलेले. याला विकायचं काम कोणी केलं? तर भाजप सरकारने केलं. ह्याला विकायचं काम तुम्ही केलं आणि तुम्ही एकीकडनं काँग्रेसला नाव ठेवताय. बरोबर. आज तुम्हाला मतदानाचा अधिकार कोणी दिला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना पुरुषांना एकत्र अधिकार दिला. पहिले तर असं होतं की मनुवादी विचारसरणी ज्याच्यावर हा आरएसएस चालतो आणि आरएसएसच्या माध्यमातून ही भाजप सरकार चालते. मनुवादी विचारसरणी अगोदर महिलांना मतदान करू देत नव्हते. ज्याचं शिक्षण पूर्ण असेल त्याला मतदान व्हायचं. हे तर तुम्हाला मान्य आहे. पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सगळ्यांना सम अधिकार दिला आणि ही निर्णय लिहायचा जो अधिकार, ही निर्णय लिहायचा जो पाठिंबा आणि जी सकारात्मक एकाची जर कोणी दिली असेल तर काँग्रेस नेत्यांनी त्यांना दिलेली आहे. हे विसरून चालणार नाही, बोलण्याने होणार नाही. चौदा आणि 19 मध्ये का वैतागली होत? म्हणजे त्यांना भरभरून मतदान का दिलं देशवासियांनी आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात? अगदी बरोबर मुद्दा आहे, अगदी बरोबर मुद्दा आहे. तुम्ही रेकॉर्ड करा. भारत स्वतंत्र झाल्यापासून जशा जशा आपल्या या देशामध्ये सरकार बनलेले आहे, तुम्ही बघा की मधामध्ये 10-5 वर्ष काँग्रेसनं कुणाला तरी दिलेलेच आहे. आता फक्त काँग्रेसच राजा होईल आणि इतर प्रजा होईल असं चालणार नाही. 5-10 वर्ष कुणाला तरी भेटेलच. काँग्रेस बघतो ना, लोक पण बघतात. चला काँग्रेसचा अजून कोणी मोठा भाऊ आहे का? काँग्रेसचा कोणी मोठा भाऊ नाही. महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये इंडिया आघाडी असेल, एकजुटीने लढा देत आहे. मी सांगते, लाडकी बहिणीबद्दल आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे. यामध्ये आम्ही फॉर्म दिला, 1 रुपयाचा फॉर्म देऊन तुम्ही काय मोठी तीर मारलेला नाही. ज्या वेळेस महिला बहिणीला प्रत्येक महिन्याला तुम्ही पडल्यानंतर जरी त्या महिलांना पैसे येत असेल तर सरकारने आलं तरी आणि तुमचं सरकार आलं तर ते ओझं तुमच्या डोक्यावर आणि ते आश्वासन तुम्हाला नाही. तुम्ही 1,500 देताय, आम्ही 8,500ची बोली केलेली, त्यामुळे आमच्यावर ओझं नाही. आम्ही ते ओझं समजत नाही जनतेला. मी तर होणार एक सामान्य नागरिक या नात्याने मी म्हणेल की आम्ही सगळ्यात पहिले देऊ चांगला रोजगार, आम्ही देऊ चांगलं शिक्षण, आम्ही चांगल्या लोकांना चांगल्या विचारसरणीची जसा जातीवादी निर्माण करून हे काम करतात. ह्या सगळ्या अविकसित बुद्धीच्या विचारसरणीला आम्ही बाजूला ठेवणार आहे आणि आम्ही भारताला एक नवीन आम्ही हे देणार आहे. भारताला पुन्हा स्वातंत्र्य होण्याची गरज आहे हे आपल्यालाही माहिती आहे. भारताला म्हणतात ना, तब लढे ते गोरों से, अब लढेंगे चोरों से. आणि आता आम्ही पुन्हा लढणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि यामध्ये मी तुम्हाला सांगते, 1 रुपयाचा फॉर्म कुणाला वाटून किंवा गर्दी करून आणि दाखवून प्रत्येक वाडावाडामध्ये दाखवून की आम्ही तुमच्यासाठी 1500 देणारे खात्यावर येणार आहे असं म्हणून उलट तुम्ही 50-100 रुपये तिच्याकडनं उकळणार आहे. तिच्या रहिवाशी काढते ती बिचारी 100-200 रुपये तिथे घालते. तिचं उत्पन्न काढते बिचारी ती तिथे घालते. तिला आता तर राशन कार्डची पण यांच्याकडे चोरी सुरू झाली. राशन कार्डने नाम डालले तो 5,000 दो, 2,000 दो, 3,000 दो. हे सगळे कामं थांबवा. प्युअरली तुम्ही इलेक्शन लढा, जनतेमध्ये जा, जनतेच्या समस्या सोडा. कुणालाही हे चॉकलेट गाजर आश्वासन देऊ नका. हे मी एक प्रामाणिक महिला म्हणून, मी एक साधारण या देशाची नागरिक म्हणून मी विनंती करू इच्छिते या सरकारला. म्हणजे यांना असं म्हणायचंय की ही योजना थांबवा. हे थांबवा म्हणजे योजना पैसे मला अत्यंत खेद वाटतो. एक जबाबदार पक्षाची एक जबाबदार महिला पदाधिकारी ही योजना थांबवा म्हणते. आम्ही मिळवायचा प्रयत्न करते जी महिला,
हे कागदपत्र ही योजना जर लोकांना फायदेशीर असेल तर निश्चितच आम्ही वेलकम करतो. आणि आम्ही सत्तर आलो तरी सुद्धा आम्ही याच्यापेक्षा 8,500 मुलीवर हे कागदपत्र हे संविधानाने आम्ही सगळ्या कागदपत्र महिलांना देणार आहोत. आणि जी योजना खोटी आश्वासन आणि जुमला नसेल तर आम्ही याचं नक्कीच वेलकम करतोय. महिला काँग्रेस समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी या योजनेचं वेलकम करेल, लाडकी बहिणीचं. पण केव्हा ज्यावेळेस खरंच माझ्या बहिणीला गरजू महिलांना ज्यावेळेस पैसे भेटल. आता तर दलाली यांची सुरू झालेली आहे. यांच्या जवळच्या बायका गॅस मिळाले 100 रुपये घेतले, 100चे 1000 रुपये यांनी उकळले. यांचे स्वतःचे नगरसेवक आम्ही 2014-19 मध्ये आम्ही यांच्यावर कारवाई केलेली आहे. पोलीस स्टेशनला ऑन रेकॉर्ड दिलेला आहे. MIDC पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघा. आम्ही यांनी गॅसचे पैसे वगळतात म्हणून आम्ही दिलेलं आहे. जवळच्याच लोकांना हे काम करतात, जवळच्याच लोकांचं हे करतात. लाडकी बहीण योजना योजनेचा फायदा किती आणि कसा होईल हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालंच. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पण अनेक वर्षापासून थांबलेल्या आहेत. त्या निवडणुकीत सुद्धा कुठल्या राजकीय पक्षाने कुठले प्रलोभने दिली, काय जाहीरनाम्यामध्ये काय स्पष्ट केले ते निश्चितच हे सर्वांना दिसेलच. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधुरीताई आणि काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष दीपालीताई आपले मी खूप खूप आभार मानतो. आणि आमचे GUC TV न्यूज चॅनल मधली आजचं चर्चासत्र संपलं.